तुमच्या स्वप्नातील घरासाठी आणि भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर येथील श्री महालक्ष्मी नगर मध्ये होय, अगदी 2,25,000 रुपयापासून गुंठे जागा, तेही आपल्या पंढरपूरमध्ये. श्री महालक्ष्मी येथील प्लॉटिंगची खास वैशिष्ट्ये: तार कंपाऊंड, रोड, प्लांटेशन, प्लॉट डिमार्केशन, वृद्धांसाठी सिमेंट बाकडे आणि असं बरंच काही. तेव्हा भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी आणि तुमच्या स्वप्नातील घरासाठी संपर्क श्री महालक्ष्मी नगर, कोटी रोड, सिंहगड कॉलेज समोर, फुट रस्ता पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अखेर त्यांच्या युवा संघर्ष यात्रेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतलाय. राज्यभरातील हजारो गावांनी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर नेते मंडळींना गावात येण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे मराठा आंदोलक योगेश केदार यांनी रोहित पवार यांना त्यांची यात्रा थांबवण्याचं आवाहन केलं होतं. राठा समाजाने राज्यातील हजारो गावांमध्ये नेते मंडळींसाठी गावबंदी घातली आहे. पण तरीही रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा सुरू असल्याने मराठा आंदोलक योगेश केदार यांनी रोहित पवार यांना यात्रा थांबवण्याचं आवाहन केलं होतं. तसेच रोहित पवारांनी आंदोलन थांबवलं नाही तर आम्ही त्यांचे कपडे सुद्धा फाडू असा इशारा योगेश कदम यांनी दिला होता. त्यानंतर आता रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन युवा संघर्ष यात्रेला स्थगिती दिली आहे. वातावरण वेगळ्या दिशेला जाऊ नये म्हणून आपण युवा संघर्ष यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं आहे. युवा संघर्ष यात्रा ही आता आपण महाराष्ट्र धर्मासाठी, युवांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या नागरिकांच्या हितासाठी ही काढलेली आहे. आज या यात्रेचा 4था दिवस. 2 ऑक्टोबर रोजी आदरणीय पवार साहेबांशी चर्चा करून आज युवा पिढीमध्ये असणारी खतखत, युवा पिढीसमोर असणारे प्रश्न, अडचणी याच्यावर कुठेतरी सरकारचं लक्ष हे आपण केंद्रित केलं पाहिजे. तसंच याच्यावर कुणीतरी बोललं पाहिजे. आज शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी आहेत, कष्टकऱ्यांच्या अडचणी आहेत, छोट्या मोठ्या व्यावसायिकांच्या अडचणी आहेत, विद्यार्थ्यांच्या अडचणी आहेत. मग याबाबत सरकारचं लक्ष वेधून या अडचणी आपल्याला कशा सोडवता येईल अशी चर्चा जेव्हा आदरणीय पवार साहेबांबरोबर झाली तेव्हा त्यांचं मत आलं की आज या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातली जनता संघर्ष करत आहे, युवा संघर्ष करत आहे. यांचा जो संघर्ष आहे तो खूप मोठा आहे. या संघर्षाचं प्रतीक म्हणून जर तुम्हाला काहीतरी करता आलं त्याचा तुम्ही विचार करा, लोकात जावा, लोकांशी चर्चा करा. जे मुद्दे तुमच्याकडे आलेत ते तेवढेच नसतील, अजून अनेक मुद्दे तुम्हाला लोकांमध्ये गेल्यानंतर कळतील. मग हे सांगितल्यानंतर 3 ऑक्टोबर रोजी आम्ही सर्वांनी मिळून पत्रकार परिषद घेतली आणि आपण युवा संघर्ष पदयात्रा काढत आहोत असं जाहीर केलं. 9 ऑक्टोबरला आपण अजून एक पत्रकार परिषद घेतली आणि मग आपण कुठल्या दिवशी यात्रा सुरू करणार आहोत, ती कुठल्या कुठल्या तालुक्यातून जाईल, त्याचं स्वरूप काय असेल, त्याच्याचबरोबर आपण कुठले मुद्दे घेत आहोत हे त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही सर्वांनी मिळून सांगितलं. जेव्हा 15 तारखेला आम्हाला 25 तारखेला आम्हाला कळालं की जरांगे पाटील हे परत एकदा उपोषणाला बसत आहेत, त्याच दिवशी संध्याकाळी मी स्वतः आणि आमच्यातले काही जणांनी भूमिका घेतली की दुसऱ्या दिवशी, कारण का आपण चालत आहोत युवांच्या हितासाठी, पण एक प्रामाणिक कार्यकर्ता जर प्रामाणिकपणे
मराठा समाजाच्या युवांसाठी लढत असेल आणि ते जर उपोषणाला बसत असतील तर मग आपणही कुठंतरी एक पाठिंबा तिथं त्या प्रयत्नाला दिला पाहिजे अशी भूमिका घेऊन दुसऱ्या दिवशी 18 किलोमीटर चालत असताना सुद्धा आमच्यातल्या अनेक जणांनी अन्नत्याग केलं. आम्हाला असं वाटत होतं की एक दिवस उपोषणाला झाल्यानंतर सरकार सिरियसली घेईल, त्यांच्याबरोबर कुठेतरी चर्चा करेल, पण कालच्या दिवशी तसं काही झालेलं दिसत नाही. काल पंतप्रधान येऊन सुद्धा त्यांनी कुठेही वक्तव्य केलं नाही. त्यामुळे सरकार या बाबतीत किती सिरियस आहे हे आज तरी काय सांगता येणार नाही. आमच्यासाठी प्रत्येक युवाचा जीव हा महत्त्वाचा आहे. आज जे युवा आत्महत्या करत आहेत ती गोष्ट बघून अतिशय दुःख वाटतं. तसंच जरांगे पाटलांची जी तब्येत आहे ती आज खालावली आहे आणि खालावत जाईल असं अनेक तिथं असणाऱ्या डॉक्टरांचं आणि तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांचं मत आहे. ह्या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना मनामध्ये हा विचार जेव्हा आमच्या येत होता, आमच्यातली चर्चा होत होती, म्हणूनच तुम्ही जर बघितलं आज दुपारचा जो टप्पा होता तो आम्ही पूर्ण केला नाही. ज्या ठिकाणी आमचा सकाळचा टप्पा संपला तिथंच आम्ही थांबलो. माझ्याबरोबर इथं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी आलेले आहेत. त्यांनी व्यक्तिगत मला एक पत्रसुद्धा दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये जे सर्व सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांची भूमिका छत्रपती संभाजीनगर त्या भागातली असेल इतर आसपासच्या भागातली त्यांनी व्यक्त केली. बीडचे पदाधिकारी थोड्याच वेळात इथं येत आहेत आणि आले आहेत. जिल्हा अध्यक्ष संदीप भैया क्षीरसागर आलेले आहेत. इतरही सर्व मान्यवर इथं आलेले, जालन्याचे सर्व पदाधिकारी इथं आलेले आहेत. काही सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत. त्यांनी सुद्धा फोनवर आमच्या सर्वांशी चर्चा केली, आम्हाला विनंती केली. आमच्या मनामध्ये हा विषय चाललाच होता. काल रात्रीपासून आम्ही सातत्याने सर्वजण चर्चा करत होतो. सकाळी सुद्धा आमच्या सगळ्यांची चर्चा झाली. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आमच्या मनामध्ये त्याबाबत एक विचारसुद्धा होत होता आणि मग आज इथं ह्या सर्व जालना असेल, बीड असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, तसंच पश्चिम महाराष्ट्रातले अनेक इथं देवदत्त भाऊ निकमसुद्धा आहेत, इथं पवारताई आहेत, पुणे जिल्ह्यातले पदाधिकारी भेटले. अनेक फोन आले, मलाही आले, पदयात्रींनासुद्धा आले, आमच्याबरोबर चालणारे जे सर्व पदाधिकारी होते त्यांनासुद्धा आले. आणि ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर आम्हा सगळ्यांची भूमिका आहे की आज जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे तिथं कुठंतरी शांततेची जरूरत आहे. सगळ्यांनाच एकत्रित येण्याची जरूरत आहे. जे आज युवा पिढीसाठी लढत आहेत त्यांना कुठंतरी आपल्या सर्वांना पाठिंबा हा दिलाच पाहिजे. जरांगे पाटलांच्या आरोग्याची काळजी ही आपण घेतलीच पाहिजे. यासाठी या महाराष्ट्रातली तमाम जनतेने आपल्याला प्रयत्न करावे लागतील. या सगळ्या गोष्टी मनामध्ये ठेवून आपला स्वाभिमानी महाराष्ट्र शांत राहिला पाहिजे. युवांना संधी मिळाली पाहिजे, युवांचं ऐकलं गेलं पाहिजे. सर्वजण मिळून घेत आहोत की ही यात्रा जी आपण युवांसाठीच काढली होती, महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी काढली होती, महत्त्वपूर्ण विषय घेऊन काढली होती, ती काही काळ आपण स्थगित करत आहोत. पंढरपुरातील इस्बावी शेलार कॉम्प्लेक्स येथील रोड टच दुकानगाळे विकणे आहेत. एकूण 40 दुकानगाळे, 20 दुकानगाळे 16 फूट उंचीचे, 20 दुकानगाळे 11 फूट उंचीचे, प्रत्येक गाळा 10.25 बाय 22.25 रुंदी लांबीचा. रेरा मान्यताप्राप्त प्रोजेक्ट. पंढरपूर पुणे पालखी मार्गावर दूध पंढरी व विसावा मंदिराच्या मध्यभागी
शॉप खरेदी करताना जीएसटी मध्ये 100% सूट, भव्य दिव्य प्रशस्त पार्किंग सुविधा उपलब्ध, पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र टॉयलेट सुविधा. शॉप खरेदीदारांना दिवाळी पाडव्यापर्यंत ताबा देण्याची हमी. तेव्हा अवश्य लाभ घ्या. पत्ता शेलार कॉम्प्लेक्स बुवाच्या हॉटेल जवळ, सह्याद्रीनगर, पंढरपूर, पुणे रोड, इस्बावी. संपर्क विजय शेलार 9860 74 17 77, अभिनव शेलार 95 95 89 17 77.